पोस्टल ज्ञान क्लासेसच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. विचार करा, जर एका अशा घराचे नियम लिहायला सांगितले ज्या घराचे मालक तुम्हाला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे घरातले सदस्यच एकमेकांशी भांडत आहेत. बापरे, हे तर खूपच कठीण आहे. हो ना? अशा परिस्थितीत एक भक्कम पाया कसा रचला जाईल? भारतीय संविधानाची निर्मिती ही म्हणजे अशीच एक जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDCEच्या जे विद्यार्थी तयारीला लागलेत ना, त्यांच्यासाठी आजची ही सखोल चर्चा केवळ अभ्यासाचा भाग नाहीये, नक्कीच नाही. तर तो या देशाच्या प्रशासनाचा गाभा समजून घेण्याचा एक प्रवास आहे. अगदी अचूक वर्णन केलं. आणि इथे मला आवर्जून सांगावेसे वाटते की LDCE परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या ज्या नोट्स उपलब्ध आहेत त्या खरोखरच अत्यंत उपयुक्त आणि परिपूर्ण आहेत. हो, मी स्वतः पाहिल्या आहेत त्या. त्यांची जंत्री देत नाहीत, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असलेले ऐतिहासिक बारकावे आणि सांख्यिकीय माहिती आहे ना, ती अतिशय अचूकपणे मांडतात. प्रशासकीय परीक्षा देणाऱ्यांना हाच सखोल दृष्टिकोन हवा असतो. म्हणूनच आजचा आपला विषय आहे भारतीय संविधानाचा विकास आणि निर्मिती. बऱ्याचदा आपण संविधानाकडे केवळ कलमांची आणि वेगवेगळ्या कायद्यांची एक लांबलचक यादी म्हणून पाहतो. जे खूपच कंटाळवाणं वाटू शकतं. खरे, पण आज आपण ती यादी वाचणार नाही आहोत. त्याऐवजी हे कायदे का आले, त्यांच्या मागची ब्रिटिशांची रणनीती काय होती आणि भारतीयांनी आपला लढा कसा उभारला, यामागचे कारण आपण समजून घेणार आहोत. एक रंजक कथा असल्यासारखं. होय, पण सुरुवातीलाच मला त्या संकल्पनेबद्दल विचारायचं आहे. आपण संविधान किंवा इंग्रजीत कॉन्स्टिट्यूशन हा शब्द सतत वापरतो, पण या कल्पनेचा उगम नेमका कसा आणि कुठून झाला? शब्दाच्या मुळाकडे गेल्यास आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. इंग्रजीतील कॉन्स्टिट्यूशन या शब्दाची उत्पत्ती कॉन्स्टिट्यूटरे या लॅटिन शब्दापासून झाली आहे. कॉन्स्टिट्यूटरे? अच्छा. हो. या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो प्रबंध करणे, व्यवस्था करणे किंवा आयोजन करणे. म्हणजे टू मॅनेज, अरेंज ऑर ऑर्गनाइज. हा अर्थ खूप सूचक आहे बघा. कारण जेव्हा आपण संविधान म्हणतो तेव्हा ते केवळ कागदपत्रांचं पुस्तक नसते. बरोबर. तर तो संपूर्ण देशाचा कारभार कसा चालेल याची एक शिस्तबद्ध व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न असतो. पण ही व्यवस्था काही ब्रिटिशांनी अचानक एका ताटात सजवून दिलेली नव्हती. मुळीच नाही. मला असं वाटतं की संविधानाची मागणी ही एका रात्रीत उगवलेली वनस्पती नव्हती, तर 1895 मध्ये रोवलेले ते एक बीज होते जे पुढे अनेक दशके फोफावत होते. अगदी खरंय. 1895 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी जे स्वराज्य विधेयक म्हणजे स्वराज बिल मांडले होते, तो या प्रवासाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानता येईल. त्या लॅटिन शब्दाचा अर्थ आणि टिळकांचे विधेयक यात एक विलक्षण वैचारिक संबंध दिसतो. भारतीयांना आपली व्यवस्था स्वतःच करायची होती. आणि हाच तो धागा आहे जो संविधानाच्या मागणीला आकार देतो. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या अभ्यास साहित्यात या काळातील राजकीय स्थितीची अत्यंत रंजक माहिती दिली आहे. टिळकांचा उल्लेख आला की आपल्याला लाल बालपाल हे त्रिकूट आठवतेच. हो, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. बरोबर. हे त्रिकूट गरम दल म्हणजेच जहाल मतवादी गटाचं प्रतिनिधित्व करत होते. तर त्यांच्या विरुद्ध बाजूला नरम दल म्हणजेच मवाळ मतवादी होते. हो हो. टिळकांचे हे जहाल विचार आणि थेट मागण्या ब्रिटिशांना इतक्या खटकल्या की व्हॅलेंटाईन चिरोल या ब्रिटिश अभ्यासकाने टिळकांना चक्क भारतीय अशांतीचं जनक म्हणजे फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असे म्हटले होते. काय सांगता? भारतीय अशांतीचे जनक हे खरं तर त्यांच्या कार्याला मिळालेले एक प्रकारे प्रमाणपत्रच म्हणायला हवे. अगदी तसंच. कारण त्या अशांतीशिवाय स्वातंत्र्याची पहाट झालीच नसती. पण मग टिळकांनी लावलेले या ठिणगीचे पुढे काय झाले? ही मागणी म्हणजे अधिकृत कशी बनली? या मागणीला राजकीय पटलावर अधिकृत स्वरूप देण्याचं काम पुढे अनेक नेत्यांनी केले. म्हणजे बघा, 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी आणि त्यानंतर 1934 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेच्या स्थापनेची जोरदार मागणी केली. अच्छा, म्हणजे 1922 आणि मग 1934. हो, आणि येथूनच खऱ्या अर्थाने संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला एक संघटित आकार मिळू लागला. हे झाले भारतीयांचे प्रयत्न. पण याच वेळी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटिशही भारतात स्वतःची प्रशासकीय व्यवस्था उभी करत होते. 1773 पासून त्यांनी कायद्यांची जी मालिका सुरू केली. हो, तो उत्क्रांतीचा दुसरा महत्वाचा भाग आहे. पण मला इथे नेहमी एक आश्चर्य वाटते.
1773चा तो रेग्युलेटिंग ऍक्ट, हं. या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल, हे नाव दिलं. बरोबर, आणि बंगालचे पहिले गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स हे या कायद्यानुसार पहिले गव्हर्नर जनरल बनले. हो, हेस्टिंग्स. पण मला पडलेला प्रश्न असा होता की 1773 मध्येच दिवाणी, फौजदारी, नौसेना आणि धार्मिक प्रकरणांसाठी ब्रिटिश कोर्ट का स्थापन करत होते? त्यांनी कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली, हो, सुप्रीम कोर्ट. ज्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश सर एलिझा एम्पे आणि इतर 3 न्यायाधीश चेंबर्स, लिमेस्टर आणि हाईड अशी रचना होती. ब्रिटिशांनी इतक्या सुरुवातीलाच, प्लासीच्या लढाईनंतर अवघ्या काही वर्षांतच न्यायव्यवस्था का आणली? त्यांना भारतीयांना न्याय द्यायचा होता का? हा, अजिबात नाही. यामागे भारतीयांचे भले करण्याची कोणतीही भावना नव्हती. यामागे एक अत्यंत स्वार्थी आणि प्रशासकीय कारण होते. ते कोणतं? हे बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही मुळात एक व्यापारी कंपनी होती. पण जसं जसं त्यांचा भारतात विस्तार झाला, तसतसा कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला. हे अधिकारी भारतातून अफाट संपत्ती लुटून इंग्लंडला परत जायचे. अच्छा, म्हणजे स्वतःची घरे भरत होते? अगदी. या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश संसदेला हस्तक्षेप करणे भाग पडले. त्यामुळे न्यायालय स्थापन करणे, गव्हर्नर जनरलची नेमणूक करणे, हे स्वतःच्याच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर रेग्युलेट किंवा नियंत्रण करण्यासाठी केलेले उपाय होते. बापरे, म्हणजे भारतीयांची काही देणंघेणं नव्हतंच? मुळीच नाही. कलकत्त्याच्या गव्हर्नरला बंगाल, बिहार आणि ओडिसासाठी कायदे बनवण्याचे अधिकार याच नियंत्रणाचा भाग म्हणून दिले गेले. म्हणजे हा सर्व खेळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी होता तर? आणि यातूनच पुढे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आला असावा, ज्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट असेही म्हणतात. अगदी बरोबर पकडलत. प्रशासकीय गुंतागुंत वाढत होती, त्यामुळे या कायद्याने द्वैध शासन व्यवस्थेची म्हणजे डायार्कीची सुरुवात केली. द्वैध शासन म्हणजे 2 प्रकारचं नियंत्रण का? हो, व्यापार आणि राजकारण यांची सरमिसळ टाळण्यासाठी त्यांनी स्पष्ट वर्गीकरण केले. राजकीय प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली आणि व्यावसायिक प्रकरणांसाठी कोर्ट ऑफ डिरेक्टर्स ही वेगळी यंत्रणा ठेवली. म्हणजे व्यापाराचं नियंत्रण एकाकडे आणि राजकारणाचं दुसऱ्याकडे. आता या प्रवासात मला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे व्यापाराकडून कंपनीचा पूर्णपणे प्रशासनाकडे झालेला प्रवास. 1833च्या चार्टर ऍक्टकडे पाहताना हे स्पष्ट दिसते. हो, आणि हा भारतीय प्रशासनाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा होता. 1833च्या कायद्याने देशात एक केंद्रीय शासन प्रणाली सुरू केली, जो आत्तापर्यंत केवळ बंगालचा गव्हर्नर जनरल होता, तो एका रात्रीत संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि हे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? संपूर्ण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होण्याचा मान लॉर्ड विल्यम बेंटिक यांना मिळाला. बरं. आता LDCEच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना मला नेहमी कुतूहल निर्माण होतं की नेमका कोणत्या कायद्याने या व्यापारी कंपनीचे पंख पूर्णपणे छाटले. आपण आत्ता चर्चा केली त्यावरून माझा असा अंदाज आहे की तो कायदा हा 1833च्या चार्टर ॲक्टच असावा, ज्याने कंपनीचे व्यावसायिक अधिकार पूर्णपणे संपुष्टात आणले. मी बरोबर विचार करतोय का? एक झटपट प्रश्न म्हणूनच विचारतोय. तुम्ही अगदी 100% बरोबर विचार करताय. 1833च्या कायद्यानेच त्यांचे व्यावसायिक अधिकार पूर्णपणे संपवले. मस्तच. आणि याच कायद्याने आणखी एक मोठी दरी सांधण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे सिव्हिल सेवकांसाठी खुली स्पर्धा सुरू करण्याचा विचार. जरी तो प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नसला, तरी ती एक सुरुवात होती. हो, भारतीय लोकांसाठी ही मोठी गोष्ट होती. अभिमानास्पद ऐतिहासिक सत्य समोर येते. भारताचे पहिले भारतीय सिव्हिल सेवक म्हणजे ICS बनण्याचा बहुमान सत्येंद्रनाथ टागोर यांना मिळाला होता. ही वस्तुस्थिती स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते बरं का. नक्कीच. ही प्रशासकीय केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच ब्रिटिशांनी समाजात फूट पाडण्याचे कायदेही आणायला सुरुवात केली. जेव्हा आपण 1909च्या मार्ले मिंटो सुधारणा कायद्याकडे पाहतो तेव्हा हे स्पष्ट होते. हो, मार्ले मिंटो कायदा. लॉर्ड मार्ले हे इंग्लंडमध्ये भारताचे राज्य सचिव होते आणि लॉर्ड मिंटो हे भारताचे व्हॉइसरॉय होते. या कायद्यानं केंद्रीय विधानसभेतील अतिरिक्त सदस्यांची संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवली. बरोबर. त्यातील 32 बिगर सरकारी सदस्यांपैकी 27 सदस्य निर्वाचित होते आणि 15 नामनिर्देशित होते. वरवर पाहता भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व मिळत असल्यासारखं वाटतं, पण या वाढीव आकड्यामागं काहीतरी भयानक उद्देश लपलेला होता ना? हो, ते आकडे केवळ एक देखावा होता.
या कायद्याचा छुपा आणि अत्यंत धोकादायक अजेंडा म्हणजे सांप्रदायिक प्रतिनिधित्व किंवा कम्युनल रिप्रेझेंटेशन. म्हणजे धर्माच्या आधारावर? अगदी बरोबर. याच कायद्याने प्रथमच मुस्लिमांसाठी पृथक निर्वाचन मंडळ दिले. म्हणजेच मुस्लिम उमेदवाराला केवळ मुस्लिम मतदारच मतदान करू शकतील. बापरे, हे तर खूपच विषारी होतं. म्हणूनच लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे पिता म्हटले जाते. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात कायमची राजकीय फूट पाडण्याचा हा ब्रिटिशांचा एक अत्यंत पद्धतशीर आणि कायदेशीर डाव होता, ज्याची परिणती पुढे देशाच्या फाळणीत झाली. हीच ती प्रसिद्ध फोडा आणि राज्य करा. यानंतर भारतीयांचा असंतोष वाढतच गेला. 1919चा भारत सरकार कायदा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणतो, तो याच वाढत्या दबावाचा परिणाम होता. हो, या 1919च्या कायद्याने भारतात खऱ्या अर्थाने द्वैध शासन प्रणाली प्रांतांमध्ये स्थापन केली आणि केंद्रात द्विसदनात्मक विधायिका म्हणजे 2 सभागृहे असलेली संसद आणली. पण यात एक चांगली गोष्टही झाली ना? हो, या कायद्यातील सर्वात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे भारतात पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. महिलांच्या मतदानाचा अधिकार मिळणे हा लोकशाहीच्या प्रवासातील खूप मोठा टप्पा होता. मतदानाचा उल्लेख आलाच आहे, तर LDCE अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हेही जोडायला हवे की नंतर स्वातंत्र्योत्तर काळात 61व्या घटनादुरुस्तीने भारतामध्ये मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. अगदी योग्य जोडणी केलीत. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या तर लक्षात ठेवायला सोपं जाते. याच सुमारास प्रशासनात भारतीय करण्यासाठी लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आणि 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग अस्तित्वात आला. पण तरीही भारतीयांना हवा तसा अधिकार मिळत नव्हता. या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी ब्रिटिशांनी 1927 मध्ये सायमन कमिशनची स्थापना केली, जे 1928 मध्ये भारतात आले. आणि तिथेच मोठी ठेणगी पडली. हो ना, कारण या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. सर्व सदस्य इंग्रज होते. भारताचं भवितव्य ठरवणाऱ्या समितीत भारतीयच नाहीत, हा केवढा मोठा अपमान होता. आणि म्हणूनच त्याला देशभरात प्रचंड विरोध झाला. सायमन गो बॅकच्या घोषणांनी देश हादरून गेला. याच शांततापूर्ण विरोधादरम्यान लाहोरमध्ये झालेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खूपच क्लेशदायक घटना होती ती. हो, या बलिदानातून जी क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ठिणगी उडाली ना, तीच पुढे एका भक्कम कायद्यात रूपांतरित झाली. तो कायदा म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा. 1935चा कायदा हा तर भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या इतिहासातील एक सर्वोच्च मैलाचा दगड मानला जातो. या कायद्याने दिल्लीत फेडरल न्यायालय म्हणजे संघीय न्यायालयाची स्थापना केली. बरोबर. आणि या कायद्याची व्याप्ती इतकी प्रचंड होती की यात तब्बल 321 अनुच्छेदे आणि 10 अनुसूची होत्या. 10 अनुसूची? सध्या किती आहेत आपल्या संविधानात? सध्या आपल्या संविधानात अनुसूचींची संख्या 12 आहे. या कायद्याने प्रांतांमधील द्वैध शासन संपवले आणि प्रांतांना स्वायत्तता दिली, तर केंद्रात द्वैध शासनाचा शुभारंभ केला. म्हणूनच याला भारताच्या मिनी संविधानाचा दर्जा दिला गेला आहे. म्हणजे एक प्रकारे हा कायदा सध्याच्या संविधानाचा ब्ल्यूप्रिंट होता. आपण आज जी संघीय रचना पाहतो ना, त्याची पाळेमुळे याच कायद्यात आहेत. अगदी तंतोतंत. आपल्या संविधानातील बहुतांश तरतुदी थेट याच कायद्यातून किंवा त्यातील काही बदलांसह स्वीकारल्या गेल्या आहेत. प्रशासकीय सांगाडा याच कायद्याने दिला. आणि सरतेशेवटी आला तो ऐतिहासिक क्षण, 1947चा भारतीय स्वतंत्रता कायदा. ब्रिटिश संसदेत 4 जुलै 1947ला हा कायदा प्रस्तावित झाला आणि अवघ्या काही दिवसांत म्हणजे 18 जुलैला तो स्वीकृत करण्यात आला. आणि परिणामी 15 ऑगस्ट 1947ला भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्रे किंवा अधिराज्य निर्माण झाली. ही फाळणी आणि स्वातंत्र्याची संपूर्ण प्रक्रिया कोणत्या योजनेवर आधारित होती? ही प्रक्रिया माउंटबॅटन योजनेवर आधारित होती, जी 3 जून 1947ला लागू झाली होती. याच योजनेनुसार पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्टला साजरा करतो आणि आपण 15 ऑगस्टला. आता ब्रिटिश कायदे संपुष्टात आल्यावर भारतीयांनी स्वतःचं संविधान कसे रचले, हा प्रवास आणखीच रंजक आहे, कारण आता कोणाचंही नियंत्रण नव्हतं. सगळी जबाबदारी स्वतःवर होती. हो, संविधान सभेची निर्मिती ही 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेच्या प्रस्तावानुसार झाली. या मिशनचे 3 सदस्य होते, पेथिक लॉरेन्स, स्टाफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. ह्या संविधान सभेची पहिली ऐतिहासिक बैठक कधी पार पडली?
ती 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या पहिल्या बैठकीत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अस्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अस्थायी? हो, कारण हे पद तात्पुरते होते. लगेचच 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष बनले. आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946ला पंडित नेहरूंनी तो प्रसिद्ध उद्देश प्रस्ताव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडला. बरोबर. हा प्रस्ताव म्हणजे संविधानाचं तत्वज्ञान होतं. आपला देश कसा असेल हे सांगणारा तो मसुदा होता, जो 22 जानेवारी 1947ला अधिकृतपणे स्वीकृत झाला. पण तुम्हाला सांगते, हे संविधान लिहिण्याचे काम काही सोपे नव्हते. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करण्यासाठी लागलेला कालावधी थक्क करणार आहे. किती वेळ लागला होता? 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. इतका प्रदीर्घ काळ या सभेने रात्रंदिवस काम केले. आणि या प्रक्रियेत श्री BN राव यांनी संवैधानिक सल्लागार म्हणून अत्यंत मोलाची भूमिका बजावली. पण मला पुन्हा एक व्यावहारिक प्रश्न पडतो. आपण पुन्हा एक छोटी क्विज घेऊया. बरं, विचारा. LDCच्या विद्यार्थ्यांना आकडेवारी खूप महत्वाची असते. सुमारे 3 वर्ष हे काम चालले. शेकडो लोक एकत्र येऊन चर्चा करत होते. या संपूर्ण प्रक्रियेला त्या काळात किती खर्च आला असेल? मला वाटतं हा आकडा नक्कीच डोळे विस्फारणारा असेल. तो खर्च जवळपास 64 लाख रुपये इतका होता. 64 लाख? त्या काळात? हो ना. आजच्या काळात ही रक्कम कदाचित आपल्याला लहान वाटू शकेल, पण 1940च्या दशकात 64 लाख रुपये हा एक प्रचंड मोठा खर्च होता. पण जगातील सर्वात मोठी लोकशाही उभी करण्यासाठी आणि देशाचा भक्कम पाया रचण्यासाठी केलेली ती एक अत्यंत उत्कृष्ट गुंतवणूक होती. नक्कीच. आणि या संपूर्ण निर्मितीत सर्वात कळीची आणि आव्हानात्मक भूमिका होती ती मसुदा समितीची, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीची. सर्व विचारांना एका कायद्याच्या चौकटीत बसवण्याचं कठीण काम या समितीचे होते. हो, आणि ऑगस्ट 1947 मध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना झाली. डॉक्टर आंबेडकरांचे कायदेशीर ज्ञान आणि दूरदृष्टी अफाट होती. अगदी. म्हणूनच त्यांना सार्थपणे भारतीय संविधानाचे पिता म्हटले जाते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू इंदोरी येथे झाला आणि त्यांचे समाधीस्थळ मुंबईतील चैत्यभूमी हे आहे. त्यांच्या ज्ञानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर पण खूप ओळख होती ना? हो, ते यावरून दिसतंय की डॉक्टर आंबेडकरांनी 1930, 1931 आणि 1932च्या तिन्ही गोलमेज परिषदांना म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्सेसला कायदेशीर प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली होती. अच्छा, तिन्ही परिषदांना? हो. याउलट महात्मा गांधींनी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून केवळ दुसऱ्या परिषदेत भाग घेतला होता. ही माहिती खरोखरच खूप महत्वाची आहे. यानंतर आपण काही महत्वाच्या तारखा आणि प्रतीकांचा आढावा घेऊया, कारण यावर परीक्षेमध्ये अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात. हो, नक्कीच. 22 जुलै 1947 रोजी आपण आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. या ध्वजातील पांढरा रंग हा शांतीचे आणि सत्याचे प्रतीक आहे. आणि या तिरंग्याचे मूळ डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते. आणि मग आला तो सुवर्ण दिन, 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी भारताने संविधानाचा अधिकृतरित्या अंगीकार केला. म्हणूनच हा दिवस आपण आज संविधान दिवस म्हणून साजरा करतो. त्या मूळ संविधानात किती अनुच्छेदे होती? जेव्हा हे संविधान लागू झाले तेव्हा त्या मूळ संविधानात 395 अनुच्छेदे आणि 8 अनुसूची होत्या. पण बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक होते. म्हणूनच लगेचच 1951 मध्ये पहिल्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली. आणि मग 24 जानेवारी 1950ला संविधान सभेची अंतिम बैठक झाली. हा दिवसही ऐतिहासिक होता, कारण याच दिवशी आपण आपले राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आणि राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम स्वीकारले. बरोबर. आणि राष्ट्रगीत ज्यांनी लिहिले त्या रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या साहित्यकृतीसाठी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. बापरे, 1913 मध्येच? हो. आणि हे पूर्ण राष्ट्रगीत गायला 52 सेकंड लागतात. हा एक महत्वाचा सांख्यिकीय मुद्दा आहे. याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. आणि राष्ट्रपतींचा उल्लेख आल्यावर हेही आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. अगदी बरोबर. अखेर 26 जानेवारी 1950ला संपूर्ण संविधान देशात लागू करण्यात आले आणि भारत एक प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. पण मला सांगा, 26 जानेवारीच का निवडली?
त्याचं कारण असं की याच दिवशी 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन किंवा पूर्ण स्वराज्य दिन पाळला होता. त्या दिवसाच्या ऐतिहासिक स्मृती कायम जपण्यासाठीच ही विशेष तारीख निवडण्यात आली. खूपच छान संदर्भ आहे हा. संविधानाच्या या प्रवासात विविध समित्यांचे कार्यही मोठे होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संचालन समिती, राष्ट्रध्वज तदर समिती आणि प्रक्रिया नियम समितीची अत्यंत महत्वाची जबाबदारी होती. आणि पंडित नेहरूंकडे पंडित नेहरू हे संघीय संविधान समिती आणि संघ शक्ती समितीचे अध्यक्ष होते. राज्यांना आणि केंद्राला जोडणारे अधिकार त्यांनी निश्चित केले. आणि या सर्वांना एकत्र बांधण्याचं काम केलं ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. ते प्रांतीय संविधान समिती तसेच मौलिक अधिकार व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल, ज्यांना आपण आयर्न मॅन आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून ओळखतो, हो, त्यांनी देशाचे जसे एकत्रीकरण केले ते पाहता गुजरातमध्ये उभारलेला त्यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा अत्यंत सार्थ वाटतो. नर्मदा नदीकाठी असलेल्या या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे आणि त्याचे वास्तुविशारद राम व्ही सुतार हे आहेत. अगदी योग्य रूपक वापरलं तुम्ही. ज्याप्रमाणे सरदार पटेलांनी भौगोलिक भारत जोडला, तसाच डॉक्टर आंबेडकरांच्या मसुदा समितीने वैधानिक भारत जोडला. खरंय. आणि म्हणूनच अभ्यासाच्या नोट्समध्ये मसुदा समितीच्या संदर्भासोबत अहमदाबाद शहराचा उल्लेख येतो, ज्याला साबरमती नदीच्या काठी वसलेले भारताचे बोस्टन सिटी म्हटले जाते. प्रशासकीय एकत्रीकरण आणि औद्योगिक प्रगती यांचा हा एक सुंदर संगम आहे. अशा प्रकारची सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि सांख्यकीय माहिती एकमेकांशी जोडली की अभ्यास अत्यंत सोपा होतो. या संपूर्ण सखोल चर्चेनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आज आपण संविधानाकडे एक तयार आणि अखंड दस्तऐवज म्हणून पाहतो, पण खऱ्या अर्थाने हा ब्रिटिश प्रशासनाच्या दडपशाहीतून भारतीयांनी मिळवलेला स्वातंत्र्याचा आणि अतिशय सखोल प्रशासकीय अभ्यासाचा एक जिवंत पुरावा आहे. हो, हे केवळ कायदे नाहीत, तर एका राष्ट्राच्या संघर्षाची ती कथा आहे. या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येतोय, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच करावा. विचार करा, जर 1895 मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य विधेयकाची ती पहिली ठिणगी टाकलीच नसती, तर आजचा हा प्रवास किती वेगळा असता. प्रश्न खूपच गंभीर आहे. आपला देश आज ज्या भक्कम लोकशाही आणि प्रशासकीय मूल्यांवर उभा आहे, ती मूल्ये एवढी प्रगल्भ होऊ शकली असती का? या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात मिळत नाही, तर ते इतिहासाच्या सखोल आकलनातूनच समजते. आणि हेच आकलन वाढवण्यासाठी तसेच LDCE सारख्या महत्त्वाच्या विभागीय परीक्षांमध्ये यशाचं शिखर गाठण्यासाठी अशा प्रकारची सविस्तर माहिती अत्यंत आवश्यक असते. हीच परिपूर्ण माहिती पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये अतिशय उत्तमरित्या संकलित केली आहे. हे आजच्या या चर्चेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अभ्यासाची आणि कुतूहलाची ही ऊर्जा अशीच सतत टिकवून ठेवा. पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेत.